गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू चॅनल। एकदम अशी भक्तिमय अशी सकाळ झाली आहे, कारण की आज गणपतीचा पहिला दिवस आणि आपण पहिल्याच दिवशी मुंबईचे गणपती बघायला आलो आहे। तर आपण पहिले चिंचपोकळी स्टेशनला उतरलो आणि तिकडनं आपण पहिला गणपती बघायला जाणार आहे, ते म्हणजे पुलाखालचा गणपती, ज्याला आता चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणून ओळखलं जातं। तर आपण पहिले त्याचं दर्शन घेऊयात। आधी आम्ही ठरवलेलं की लालबागचं दर्शन घेऊयात, पण मागच्या वर्षी हा 24 तास लाईनमध्ये होता, त्याच्यामुळे आम्ही ह्यावर्षी फर्स्ट चिंतामणी करणार आहे। चिंतामणी झाल्यानंतर सगळे बाकीचे गणपती करूयात। लालबाग आपला लास्ट ऑप्शन असणार आहे, कारण की जर तो केला एक तर मग बाकी सगळे गणपती मिस होतील आपले, त्याच्यामुळे पहिले बाकीचे गणपती करून घेऊया। चिंचपोकळी स्टेशनपासून 5 मिनिटवरच चिंतामणीचं प्रवेशद्वार आहे। आता आपण लाईनमध्ये आहोत, बघूयात किती वेळ लागतोय दर्शनासाठी। इथे चरण स्पर्शाची आणि इथे मुखदर्शनाची लाईन आहे। जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही मुखदर्शनच्या लाईनमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता। मंडळाचं ह्यावर्षी 106वं वर्ष आहे। ह्या वर्षाचा चिंतामणी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात आहे आणि खूप सुंदर दिसते मूर्ती, तुम्ही बघू शकता। चिंतामणीचं पण दर्शन झालं आहे आमचं। सगळ्यात फर्स्ट आम्ही तेच केलं, चिंतामणीचं दर्शन घेतलं। लाईन एवढी नव्हती जास्त, त्याच्यामुळे लवकर झालं आणि आवडलं, कारण की खूप मला वाटतं मी 7-8 वर्ष आधी आली होती, ते पण त्याचं पाद्यपूजनसाठी आली होती। आणि त्याच्या आधी मी लालबागचं केलं होतं, म्हणजे 7-8 वर्ष आधी। त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आत्ता एवढ्या वर्षांनी गणपती बघायला आली मुंबईचे, आणि मला चिंतामणीचं दर्शन खूप आवडलं। बिलकुल काही घाई गडबड नाही, काहीच नाही, एकदम व्यवस्थित शांततेत त्यांनी दर्शन घेऊन दिलं। सो आय लाईक इट। आणि आता आपण चिंतामणीच्याच अपोजिटला रंगारी बदकचं पण गणपती आहे, तो पण बघूयात। आणि ही वाली पण मूर्ती तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। लालबागच्या राजाची गर्दी बघू शकता तुम्ही, सकाळी 11 वाजलेत आणि पहिल्याच दिवशी एवढी गर्दी आहे। आणि हा लालबागच्या राजाचा भव्य दिव्य प्रवेशद्वार, खूप छान वाटतोय। वर गजमुख बनवलंय, डोळे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतायत। लालबागच्या राजापासून पुढे पुढे चालत आलो की आपल्याला मुंबईच्या राजाचं प्रवेशद्वार दिसेल। लाईन बघू शकता तुम्ही चरण स्पर्शासाठी। इथे पास वाटप करतायत, तर आपण पास बघूयात कितीला आहे ते। 20 रुपये एका पासचे आहेत, तर आपण पास घेऊयात। आणि पासमध्ये तुम्ही फक्त मुखदर्शन करू शकता, चरण स्पर्श नाही। आणि पास जरी घेतला असला तरी पण लाईन आहे, फक्त एवढंच की चरण स्पर्शासाठी जरा जास्त लाईन आहे आणि मुखदर्शनासाठी थोडी कमी लाईन आहे। ह्यावर्षी मुंबईच्या राजाचं रामेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा देखावा आहे। मुंबईच्या राजाचं पण आपलं दर्शन झालंय, खूप छान मूर्ती आहे। 22 फुटाची मूर्ती असते ही। ह्यावर्षी रामाच्या स्वरूपात आहे आणि इथे खाली हनुमानजी आहेत। मुंबईच्या राजाच्या अपोजिटला राजा तेजुकाय आहे। इथे बघू शकता अजूनपर्यंत मंडपाचं काम पूर्ण झालं नाहीये, वेळ लागणार आहे, त्यामुळे आपण लांबूनच दर्शन घेऊयात। आणि इथे आजूबाजूला पण बरेचसे छोटे मोठे मंडळ आहेत, तिथे पण जा, तिथल्या पण मूर्ती खूप छान छान असतात। आम्हाला काळचौकीचं गणपतीच मिळत नाहीये, आणि आता गुगलवर सर्च केलं तेव्हा समजलं की चिंतामणीच्या बरोबर अपोजिटला सरळ सरळ आलात की एक गल्लीमध्ये काळचौकीचा गणपती आहे। बघू शकता किती लहान लहान गल्ली आहे ते, आणि ह्या गल्लीतून बाप्पाचं आगमन होतं।
आणि ते आगमनसुद्धा बघण्यासारखं असतं. आणि हा आहे काळा चौकीचा महागणपती भगवान शंकरांच्या रूपात. मूर्ती बघू शकता, खरंच खूप मस्त वाटते. आम्ही आता चाललोय परळचे गणपती बघायला. इथून आपण टॅक्सीने पण जाऊ शकतो, पण खूप ट्रॅफिक वगैरे लागू शकते, त्याच्यामुळे आपण आता ट्रेननी जाऊयात. गर्दी बघू शकता तुम्ही किती वाढत चालली आहे ते. तर आता परळ स्टेशनला आलोय, तर इकडनं जरा जवळजवळ जेवढे परळचे गणपती आहेत ते करूयात. इथून 5 मिनिटावरच परळचा सम्राट दिसला, तर तो पण बघून येऊयात. कोणत्याही मंडळात जा तुम्हाला मस्तच मूर्ती बघायला मिळणार आहे. सगळीकडे 101 भारी मूर्ती बनवल्यात. आणि आता आपण बघणार आहोत या वर्षीचा बहुचर्चित बाप्पा म्हणजेच परळचा महाराजा. बाप्पाचे डोळे बघू शकतात, किती सुंदर वाटतात. आणि हा आहे या वर्षीचा सगळ्यात चर्चेत असणारा बाप्पा. बॅलेन्सिंग आर्टचा उत्तम नमुना म्हणजे परळचा महाराजा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, तेजस्वी रूप वाटतंय एकदम. खूप छान मस्त वाटतंय. नक्की या तुम्ही पण बघायला ही मूर्ती. परळ स्टेशनपासून फक्त 5 मिनिटावरच परळचा महाराजा आहे. आणि जर तुम्हाला कोणत्या गणपतीचे लोकेशन नाही समजले तर सरळ गुगल मॅपवर त्याची नावं टाका, तुम्हाला लोकेशन मिळून जातील. आम्ही सुद्धा तेच केलं आहे. परळच्या गल्ली आणि गणेश गल्लीमध्ये खूप फरक वाटतो. गणेश गल्ली पूर्ण गजबजली आहे. मेन लालबागच्या राजा म्हणून परळच्या गल्ली एकदम शांत, सगळे संत असं सगळं चांगलं. आता बघूयात परळचा राजा बघूयात. आता परळचा राजा म्हणजेच नरे पार्कला जाऊयात. प्रभू श्रीरामांच्या स्वरूपात मूर्ती आहे इथे आणि राम मंदिर सुद्धा साकारलं आहे. आणि ही वाली पण मूर्ती तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. इथे जत्रा सुद्धा असते गणपतीमध्ये, तर त्याचीच तयारी चालू आहे. बघू शकता तुम्ही इथे पाळणे वगैरे पण लागत आहेत. तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत नक्की या इथे. आपल्या गणेश गल्लीचा आणि परळचे गणपती बघून झालेत, पेट पूजा पण झाली. सकाळपासून फिरतोय त्याच्यामुळे थोडंसं टायर्ड झालं. पण आपण हा व्लॉग इथेच एंड करूयात आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन मुंबईचं सगळ्यात फर्स्टवालं गणपती मंडळ. सो त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघायला लागेल. स्टे ट्यून.